हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आणि सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी इन इकोसिस्टीम्स ही काय असते याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी ॲज द वर्ड सजेस्ट, हा शब्द जसा सांगतो तशी ही सुरुवातीची प्राथमिक लेवलची उत्पादकता असं मी म्हणेन. तर रेट ॲट विच द रॅडियंट एनर्जी is converted into organic substances by photosynthesis किंवा by chemosynthesis. तर फोटो ऑटोट्रॉफ्स आहेत, प्लांट्स आहेत, ग्रीन प्लांट्स आहेत, ते स्वतःची एनर्जी स्वतः तयार करतात किंवा केमिकल सिंथेसायझेशनद्वारे काही जे समुद्राच्या तळाशी असतात असे काही बॅक्टेरिया आहेत ते स्वतःची एनर्जी स्वतः तयार करतात. तर कीमोसिंथेटिक वे हा खूप कमी प्रमाणातला प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी किंवा ती कन्वर्जन ऑफ एनर्जी फ्रॉम केमिकल्स इनटू देअर ओन फूड असते. तर प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी बाय ग्रीन प्लांट्स किंवा हरित वनस्पतींद्वारे ही अतिशय मोठ्या प्रमाणावर असते आणि ही प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी समुद्रातही असते. एका अर्थानं मी असे म्हणेन की मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी इट ऑकर्स इन ओशन्स किंवा जिथं ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स किंवा ॲक्वॅटिक फोटोसिंथेटिक प्लांट्स असतात ते ऑक्सिजन रिलीज करतात. त्यानंतर टेरेस्ट्रियल प्रोडक्टिव्हिटी आपण असं म्हणू की ग्रीन प्लांट्स, मोठे प्लांट्स ज्यांना आपण अँजिओस्पर्म्स असे म्हणतो किंवा हायर फॉर्म्स ऑफ प्लांट्स, ते स्वतःची एनर्जी absorb the radiations, solar radiations, incoming radiations, and with the use of chlorophylls that they have, magnesium is at the center of these chlorophyll molecules. हा long chained compound आहे. structure of chloroplast तुम्ही 12th मध्ये किंवा त्यानंतरच्या काही even before also at school level you have studied. तर chlorophylls या पिगमेंट्स, तर क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, सी, डी, झॅन्थोफिल्स आणि आणखीही कॅरेटिनॉइड्स असे वेगवेगळे प्रकारचे पिगमेंट्स असतात. तर क्लोरोफिल ए हा मेजर पिगमेंट आहे. इतर सर्व जे काही पिगमेंट्स आहेत प्लांट लीव्समध्ये असतात ते हार्नेस करतात एनर्जी आणि पुन्हा क्लोरोफिल एकडे पाठवतात. तर मी इथं असं म्हणेन की लीव्सना वेगवेगळा कलर जो आलेला असतो, कलर डेव्हलपमेंट हा बिकॉज ऑफ पिगमेंट्स असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर मुख्यत्वे करून प्रायमरी प्रोडक्शन ही आपण पाहतो फॉरेस्टमध्ये असते, जो स्टँडिंग बायोमास आहे. ओके, आपण स्टँडिंग क्रॉप ही सुद्धा एक डेफिनेशन बघितलेली आहे. तर ओव्हरऑल मी असं म्हणेन की ती जी प्रोड्यूस केलेली एनर्जी आहे ती ऑक्सिडेशनसाठी सुद्धा वापरली जाते या प्लांट्सद्वारे किंवा ती बर्न्ट होते. त्यांच्या वेगवेगळ्या ज्या प्रोसेसेस असतात त्याच्यामध्ये ती बर्न्ट होते. मुख्यत्वे करून रेस्पायरेशनसाठी यूज केली जाते आणि अशाद्वारे जी काही एनर्जी आलेली आहे आणि ती कन्वर्जन झालेलं आहे त्याचं प्रोडक्टिव्हिटीमध्ये, पण लॉससुद्धा काही प्रमाणात झालेला आहे. तर व्हॉट इज नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी? आता हा प्रश्न इथे येतो. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी ही अशी आहे की रेट ॲट विच द रॅडियंट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू ऑर्गॅनिक सबस्टन्सेस बाय वे ऑफ फोटोसिंथेसिस प्रोसेस, फोटोसिंथेटिक प्रोसेस, दॅट इज द ओनली वे. तर नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी NPP जी आहे ही ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मायनस रेस्पायरेशन. तर रेस्पायरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात एनर्जीचा लॉस होत असतो. ओरिजिनल प्रोडक्टिव्हिटी त्यातून रेस्पायरेशनचा जो काही लॉस ऑफ एनर्जी हा निघून गेल्यानंतर राहते ती नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी अँड इट इंडिकेट्स द ओव्हरऑल इफिशियन्सी ऑफ दॅट इकोसिस्टीम. ओके, किंवा ओव्हरऑल इकोसिस्टीमचं प्रॉपर फंक्शनिंग आहे की नाही, GPP आणि NPPद्वारे आपण त्यातली प्रोडक्टिव्हिटी डिक्रीज आहे का इन्क्रीज आहे, हाव इट इज व्हेरिएबल इन सीझन्स, हे सगळं आपल्याला आयडिया येऊ शकते.
तर मी सांगेन की सनलाईट हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. सौर ऊर्जा, सूर्यापासून येणारी ऊर्जा, तर ही महत्त्वाचा फॅक्टर असते आणि त्या ऊर्जेद्वारेच इवन कार्बन डायऑक्साईडचंसुद्धा योग्य प्रमाण पाहिजे, तर प्लॅन्ट्स त्याला शोषून क्लोरोफिलच्या मदतीनं ते प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्समध्ये स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात किंवा प्रोडक्टिव्हिटी ओव्हरऑल तिथं त्या इकोसिस्टीममध्ये येते. आणखी मी सांगेन की इक्वेटोरियल रिजनमध्ये किंवा ट्रॉपिकल बेल्टमध्ये सर्वात जास्त प्रोडक्टिव्हिटी आपल्या पृथ्वीची आहे. तर डेझर्ट्समध्ये ती कमी प्रमाणात असते, त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त ओपन ओशन्समध्ये असू शकते. त्यानंतर आर्टिफिशियल ॲग्रिकल्चरल इकोसिस्टीम जे आपण मोनोकल्चर सिस्टीम्स किंवा क्रॉप रोटेशन अशा पद्धतीने करतो त्यात आणखी जास्त असते. तर सर्वात जास्त ही इश्चुरीजमध्ये प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि फॉरेस्ट, ट्रॉपिकल फॉरेस्ट किंवा एव्हरग्रीन रेन फॉरेस्टमध्ये असते, कारण तशा फेवरेबल कंडिशन्स तिथं असतात. तुम्ही केरळाचे प्लॅन्ट्स बघा, तिथल्या स्पेसीज बघा, किंवा कंपॅरिझनमध्ये गुजरातचे बघा किंवा राजस्थानमधले बघा, खूप डिफरन्स आपल्याला इथं दिसून येतो हा प्रोडक्टिव्हिटीमध्ये बिकॉज ऑफ क्लायमॅटिक कंडिशन्स किंवा ते कुठल्या बेल्टमध्ये पृथ्वीच्या सिच्युएटेड आहेत प्लॅन्ट स्पेसीज किंवा ग्रो होत आहेत याच्यावरून. तर क्लायमेटच्या अंडर येणारे रेनफॉल पॅटर्न असतो किंवा टेम्परेचर कंडिशन्स, सीजनल व्हॅरिएशन, याच्यावरून इवन डायव्हर्सिटीसुद्धा किती आहे या सर्वांवरून प्रोडक्टिव्हिटी ही कमी आहे किंवा जास्त आहे हे होत असतं. तर हे फॅक्टर आहेत, ओके, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत. तर प्रोडक्टिव्हिटी ही मेजर केली जाते किलो कॅलरीज पर मीटर स्क्वेअर पर इयर किंवा एस्पेशली बायोमास एस्टिमेट करून ड्राय वेट बेसिस किंवा वेट बेसिसवर असतो. त्या बायोमासचं कन्व्हर्जन हे एनर्जी फॉर्ममध्ये केलं जातं. तर बायोमास हा ग्रॅम्स पर मीटर स्क्वेअर पर इयर याच्याद्वारे आपण एस्टिमेट करू शकतो. तर ही प्रोडक्टिव्हिटी किंवा ही जी ओव्हरऑल किलो कॅलरीज पर मीटर स्क्वेअर पर इयर ही किती एनर्जी असू शकते, तर अगदी डेझर्ट्समध्ये 100, 150, 200 इतकी कमी, तर इश्चुरीजमध्ये 20,000 20,000 ते किंवा 22,000 यापेक्षाही जास्त या रेंजमध्ये इन जनरल ही प्रोडक्टिव्हिटी असते. तर प्रत्येक इकोसिस्टीममध्ये तिथल्या कंडिशन्सनुसार आणि स्पेसीसची सुद्धा प्रोडक्टिव्हिटी व्हॅरी होऊ शकते, हे लक्षात ठेवा. मी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगेन की नेचर हॅज डिझाईड इट्स ओन कंपोजिशन अँड स्ट्रक्चर. निसर्गानं ते ठरवलेलं आहे आणि निसर्गच त्यामध्ये चेंजेस मोठ्या प्रमाणात आणू शकतो. सो इन फ्युचर ॲडॅप्टेशन्स किंवा काही वेगळ्या पद्धतीच्या स्पेसीज अशा ठिकाणी जर यायच्या असतील तर स्पेसीज ॲडॅप्ट होतात नॅचरल कंडिशन्सना आणि त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते. स्पेसीजचा नंबर वाढला, डेन्सिटी वाढली तर हे होऊ शकतं. सो नेचर विल डिसाईड. मग क्लायमॅटिक कंडिशन्स तिथं चेंज होतील किंवा अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रियंट्स, अबायोटिक फॅक्टर्स जे काही आहेत हे त्याला खूप सपोर्टिव्ह राहतील. आता मी सेकंडरी प्रोडक्टिव्हिटीच्या बाबतीत तुम्हाला सांगेन की फूड हे प्लॅन्ट्सद्वारे प्रोड्यूस केलं जातं आणि हार्बिओर्स त्याला कन्झ्युम करतात. तर इथं होतं काय की प्लॅन्ट जे एनर्जी प्रोड्यूस करतात स्वतःसाठी, तर त्यातली ती एनर्जी ही हार्बिओर्स आणि कार्निओर्स त्यांच्यामध्ये असणारी एनर्जी ही पुढच्या ट्रॉफिक लेवल्सना हार्बिओर्स आणि कार्निओर्स यांना अवेलेबल राहते, यांना अवेलेबल होते. तर ऑर्गॅनिक मॅटर जे काही आहे हे हार्बिओर्स किंवा कार्निओर्स यांच्यामार्फत कन्झ्युम केलं जातं आणि ही जी काही महत्त्वाची एनर्जी असते ही प्रत्येक ट्रॉफिक लेवलला अशा पद्धतीनं पास होत जाते. हे सगळे कन्झ्युमर्स आहेत, हार्बिओर्स आहेत, कार्निओर्स आहेत किंवा ट्रॉफिक लेवलच्या वेगवेगळ्या टप्प्यातले ऑर्गॅनिझम्स आहेत.
आणि ही अवेलेबल असणारी एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड किंवा इन द फॉर्म ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्सेस याला आपण सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी असं म्हणतो. तर सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी ही जनरेशन ऑफ न्यू हेटेरोट्रॉफिक बायोमास, इतर ऑर्गॅनिझम्सना अवेलेबल होणारा बायोमास, त्यांना मिळणारा बायोमास ही सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी असते. तर मी आणखी सांगेन की इफिशियन्सी एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ॲट विच एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ट्रॉफिक लेवल टू अनादर ट्रॉफिक लेवल, याला इकॉलॉजिकल इफिशियन्सी असंही म्हटलं जातं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की एनर्जी ट्रान्सफर होते, एनर्जी ट्रान्सफर करायची आहे, सूर्याकडून येते, कन्व्हर्जन वेगळ्या फॉर्ममध्ये होतं, प्रोड्युसर्स ते प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी त्यांच्याकडे असते आणि नंतरच्या ट्रॉफिक लेवल्सला जी मिळणारी एनर्जी असते ती सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी असते. आता मी तुम्हाला सांगेन की ह्या प्रोडक्टिव्हिटीचं मेजरमेंट हे कुठल्या पद्धतींद्वारे केलं जातं. तर रेट ऑफ कार्बन ॲसिमिलेशन, कार्बन किती प्रमाणात ॲब्सॉर्ब केला जातो आणि युटिलाइज केला जातो, किंवा हा टिश्यूजमध्ये कशा प्रकारे ॲक्युम्युलेट केला जातो किंवा कन्व्हर्जन इनटू दी फूड केला जातो यावर, किंवा वेगवेगळे ऑर्गन्स आहेत त्याचा स्टडी करून किंवा प्लॅन्टचे पार्ट्स हार्वेस्ट केले जातात किंवा प्लँक्टॉन्स ला हार्वेस्ट केलं जातं, त्यांचा ठराविक बायोमास घेतला जातो. मग याच्यासाठी ड्राय बायोमास मेथड्स किंवा वेट बायोमास मेथड्स या वापरले जातात आणि ती त्याच्यावरून एनर्जी किलो कॅलरीजमध्ये कन्व्हर्जन त्या बायोमासचं केलं जातं आणि प्रोडक्टिव्हिटी किती आहे हे डिसाईड केलं जातं. तर काही बायोकेमिकल मेथड्ससुद्धा आजकाल आले आहेत आणि वेगवेगळ्या हाय एंड इन्स्ट्रुमेंटेशनच्या मेथड्स वापरून आपण प्रोडक्टिव्हिटी ॲक्युरेटली किंवा जास्तीत जास्त ॲक्युरेसीनं मेझर करू शकतो. मी तुम्हाला एवढंच सांगेन की ओव्हरऑल इफिशियन्सी ऑफ द इकोसिस्टीम्स, क्लायमॅटिक कंडिशन्स, द स्पेसीज कंपोजिशन, तिथं असणारे फेवरेबल ओव्हरऑल कंडिशन्स या डिटरमाइन करतात की त्या इकोसिस्टीमची प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आणि सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी किती असावी. जस्ट ऑलवेज तुम्ही कंपॅरिझनमध्ये घ्या की टेम्परेट कंडिशन्स, डेझर्ट, एव्हरग्रीन ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, इक्वेटोरियल बेल्ट, इश्चुरीज किंवा वेटलँड्स कशा पद्धतीनं हे प्रोडक्टिव्हिटीचं व्हॅरिएशन्स होतं आणि जिथं प्रोडक्टिव्हिटी जास्त तिथं इतर स्पेसीजसुद्धा त्यांचं डेन्सिटी, त्यांचा नंबर, त्यांची पॉप्युलेशन हे जास्त असते आणि जितकी बायोडायव्हर्सिटी जास्त तितक्या जास्त प्रमाणात त्या इकोसिस्टीमला स्टॅबिलिटीसुद्धा येते, हे मला इथं सांगायचं आहे. तर याबरोबरच मी इथं थांबतो. पुढच्या वेळेला असाच एखादा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.